वाढवली आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद। आणि ह्या कार्यक्रमाला मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल इथले जे आयोजक आहेत त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो। प्लस इथे राजेश खटानवरे बाजूला जी उभे राहिलेली मंडळी आहे त्या सर्वांचे पण मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो। आणि मला त्यांना ह्या कायदेशीर बाबीमध्ये सहकार्य करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। जय भीम। थोड्याच वेळामध्ये आपल्या मागण्याचे संदर्भ मी ताईंना सांगू इच्छितो की ताई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष माननीय राजेश खटानवरे यांनी या उपोषणाला सुरुवात केली। खरं तर तिसरं उपोषण आहे, परंतु भावनी पण ठरवलं होतं की उपोषण आपण आता सोडायचं नाही, मागे हटायचं नाही, त्यांना काय चौकटीत बांधल्याशिवाय त्यांनी काहीतरी लेखी स्वरूपात घेतल्याशिवाय 2 टायमाला त्यांनी आपण हे करू ते करू आणि बऱ्याच गोष्टीचा अनुभव आलेला आहे। खरं तर ताई महाराष्ट्र सरकारवर बिहारच्या खासदाराचा दबाव आहे, त्यामुळे एसआरए असतील पोलिटिशियन असेल त्या खासदारासमोर एवढे झुकलेले आहेत की तो कोणत्या प्रकारचं धाडस त्यांच्यामध्ये नाही आहे। म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आम्हालाही त्या दिवशी जेव्हा इथे कामराजनगरमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा साहेब जेव्हा भूमिपूजनासाठी आले होते रात्रीच्या 11:15 वाजता आम्हाला नोटीस पाठवली, काही जर तिकडे गडबड झाली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। ज्या दिवशी आम्ही इथे सकाळी बसतो स्वतः डीसीपी साहेब सिनियर आणि टिळकनगरचे पोलीस स्टेशन अक्षरशः आम्हाला घेराव घालून बसलेले होते की हे लोक कुठे जाऊ नये, परंतु आम्ही तथागताचे आम्ही आहोत, शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणारे लोक आहेत, लोकशाहीप्रमाणे आंदोलन करणारी लोक आहोत। तर आम्हाला माहिती आहे की कोणत्या पद्धतीने कोणत्या वेळेस कसं आंदोलन करायचं असतं। आम्हाला ताईंनी आणि भाऊनी त्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे। कधी रस्त्यावर उतरायचं, कधी बसून आपल्या लोकशाहीमध्ये आंदोलन करायचं ते आम्हाला चांगलं माहित होतं। म्हणून आम्ही शांततेमध्ये बसलो, सहकार्य केलं, पण अजूनही त्या पद्धती पाहिजे तसं त्यांनी आपल्याला सहकार्य केलं नाही। परंतु काल परवा एसआरएच्या अधिकाऱ्यांनी राजेश खटानवरे यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात सविस्तर विचार करून आम्ही बसू त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला। त्या मागण्या होत्या त्यांनी सगळ्या त्या लेखी स्वरूपामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भातलं लेखी पत्र आता ते घेऊन येतील, पोलीस डिपार्टमेंटचे लोक घेऊन येतील। म्हणून ही लढाई फक्त जसं आता चेतन आयरे म्हणले त्यांनी मुंबई प्रदेशच्या वतीने, वंचितच्या वतीने एल्गार मोर्चा काढलेला होता। हा प्रश्न फक्त एका पक्षाचा नाही, कोणत्या जातीचा नाही, कोणत्या धर्माचा नाही, हा झोपडीधारकांचा प्रश्न आहे। आपल्याला मुंबईतील झोपडीधारक म्हणून झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या विरोधामध्ये आपल्याला लढावं लागेल। आपले जे